एकदा रंगभूमीवरून तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही बाहेर गेलात, हां, की तुम्ही काय करता याच्यावर कोणाचा अंकुश नाही असू शकत. हां, त्याने दारू प्यावी, त्याने पबमध्ये जावं, त्याने कॅसिनोमध्ये जावं, त्याने नाच करावा, त्याने काही करावं. हां, तो त्याच्याशी त्याने तो स्वतः काय करतोय ते त्याचं त्याने बघावं. हां, प्रश्न असा आहे, की दारूने सगळे गेले असं म्हणता येणार नाही. कारण आपल्या क्षेत्रामध्ये अ, प्रत्येकाला एक महत्त्वाकांक्षा असते, की मी मोठा नट व्हावा. त्यांच्या अपेक्षा वाढतात. प्रेक्षक जेव्हा तुम्हाला सपोर्ट करायला लागतात, जसं मला केलं आणि डोक्यावर घेऊन जरा तुम्ही चांगले नट आहात म्हणून रस्त्यात पण भेटले तरी बोलतात. तर हे फार डोक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. हां, आपल्यापेक्षाही बेटर करणारे आहेत. हां, आता काहींना काय होतं ते सहन होत नाही. दुसरा माझ्यापेक्षा वरचढ काम करतो किंवा मी कमी पडतोय, ते कमीपणा लपवण्यासाठी थोडासा दारूचा सहारा घेत असतील. कुठल्या व्यसनांचा सहारा, सिगारेट ओढतात हं, कित्येक जणं. तर याच्यातून त्यांना असं दाखवायचं आहे, की मी फार बुद्धिमान आहे, पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही. मग ते कशात बुडवायचं? तर ते त्या दारूच्या ग्लासात बुडवतात.